नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा रामनवमी विशेष आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राम नावाचा जप करण्याने काय फायदा होतो. चला तर मग एक छोटी गोष्ट बघूया का. एका गावामध्ये एक साधू राहत होते. ते दिवसभर राम नावाचा जप करत असे. सकाळ संध्याकाळ टाळ वाजवत भजन कीर्तन करत असे. त्यांच्या झोपडीच्या शेजारी एक माणूस राहत होता आणि तो माणूस त्या साधूमुळे खूप वैतागून गेला होता. एक दिवस तो रागाने त्या साधूच्या झोपडीमध्ये गेला आणि म्हणाला, तू रात्रंदिवस राम राम नावाचा काय रट लावला आहेस तू? तुला दुसरं काही कामधंदा नाही आहे का? आम्हाला तर काम करावं लागतं आणि तुझ्या त्या टाळाच्या आवाजाने माझी झोप व्यवस्थित होत नाही. साधू म्हणाला, तू पण माझ्याबरोबर राम 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 नावाचा जप करत जा. बघ, तुला माहिती होईल राम नावात किती आनंद आहे. तो माणूस तिरस्काराने म्हणाला, जर मी तुझ्यासारखं राम राम जपत बसलो ना तर माझा राम मला 2 वेळचं जेवण देईल का? सांग. साधू म्हणाला, मी तर राम नावातच विलीन झालो आहे. मला तर रामाच्या कृपेने प्रत्येक दिवशी भोजन मिळतं. तू पण राम नाम जप. बघ, मला माझ्या देवावरती विश्वास आहे. तुला पण भोजन नक्की देईल तो. तो माणूस साधूला आव्हान देतो की मी तुझ्याबरोबर आज राम राम जप करतो. जर तुझ्या रामाने आज मला भोजन दिलं तर मी माझं सगळं आयुष्य राम नावात आणि भजन कीर्तन करण्यात घालवेन. आणि जर आज मला भोजन नाही मिळालं तर तू तुझं हे भजन कीर्तन आणि टाळ वाजवणं बंद करायला पाहिजे. साधू म्हणाला, मी तर कोणत्याही फळाची इच्छा न करता प्रभूची भक्ती करतो. तरी पण मला तुझे हे आव्हान स्वीकार आहे. तो माणूस साधू बरोबर बसून राम जप करू लागला आणि मनामध्ये संकल्प केला की काही होऊ दे पण मी आज भोजनच करणार नाही. आणि मग बघतो याचा रामनाम कसा बंद होणार नाही. राम जप केल्यानंतर तो माणूस विचार करतो की जर मी घरी गेलो तर माझी बायको आणि आई मला जेवायला देतील. मग मला जेवण करावं लागेल. पण मला साधूला हरवायचं आहे आणि म्हणून तो घरी न जाता गावाशेजारी असलेल्या एका जंगलामध्ये जातो. जंगलामधील एका झाडावरती चढून बसतो आणि विचार करतो की मी पूर्ण दिवस या झाडावरून खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक कण पण खाणार नाही. अशा प्रकारे मी साधूला हरवेन आणि त्या साधूचं टाळ भजन करणं बंद होईल. काही वेळानंतर त्या जंगलामधून एक गोसाव्याचा समूह जात होता. त्यांना भूक लागली होती आणि म्हणून त्यातील एक वृद्ध माणूस म्हणाला, चालून चालून सर्वांना भूक लागली आहे. त्यामुळे इथे जेवण बनवा आणि जेवण करूनच आपण पुढे जाऊया का? जेवण तयार झालं. सर्वजण जेवण करायला बसले. तेवढ्यात त्यांना एक खबर मिळाली की पाठीमागून काही चोर येत आहे आणि म्हणून त्यांच्यातील तो वृद्ध माणूस म्हणतो, आपल्याला इथून निघायला हवं, नाहीतर चोर आपलं सगळं सामान लुटून नेतील. ते गोसावी जेवण न करता तिथे सोडून निघून जातात. तो माणूस झाडावरती बसून सगळं बघत होता. काही वेळानंतर त्या झाडाखाली चोर येतात. जेवण पाहून चोर म्हणतात, सुगंध तर खूप छान येतो, पण हे जेवण कोणी बनवलं असेल आणि बनवल्यानंतर खाल्लं का नाही? ही कोणाची चाल तर नाही ना आपल्याला फसवण्यासाठी? त्याच वेळी त्या चोराची नजर झाडावरती बसलेल्या त्या माणसावरती पडते. ते त्या माणसाला खाली बोलवतात आणि त्याला विचारतात, आम्हाला मारण्यासाठी हे जेवण तू बनवलं आहेस? तो बिचारा हात जोडून गया वया करत म्हणतो, मी हे जेवण बनवलेलं नाही आणि याच्यामध्ये विष पण नाही. हे जेवण तर गोसाव्यांनी बनवलं आहे. तुम्ही आलेली बातमी ऐकून ते इथून पळून गेले. पण चोराच्या समोर त्याचं काहीच चाललं नाही. चोर त्याला म्हणाले, आता तू हे जेवण खाऊन दाखव, कारण आम्हाला वाटतं की तू हे जेवण बनवलं आणि यामध्ये तू विष घातलं आहे. आता तुलाच पहिल्यांदा हे जेवण खायला हवं. तो माणूस हट्ट करतो की मी हे जेवण खाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत मी हे जेवण जेवणार नाही. आणि त्याच वेळी
चोराच्या मनातील शंका अजूनच पक्की होती. चोर त्यांच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात, तुला हे जेवण खावंच लागणार आहे, नाहीतर गोळी खा. जेवण खा, नाहीतर गोळी खा. त्या माणसाकडे कोणताच पर्याय नव्हता. ते जेवण करत असताना तो माणूस त्या साधूला आठवतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. साधू म्हणाला होता की माझा विश्वास आहे, राम नावाचा जप केल्यास तर राम भोजन नक्की देतील. त्यांचं जेवण झाल्यानंतर चोर त्याला सोडून देतात. आता त्यांना विश्वास बसला की गोसावी आणि चोरांना रामानेच पाठवले होते. तो माणूस सरळ साधूच्या झोपडीत गेला आणि त्या पायावरती डोके ठेवून त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, झालेली त्यांनी हकीकत पूर्ण सांगितली. आता तो साधूपेक्षाही तो रामाच्या नावात तल्लीन झाला होता. त्याने आपले सगळं आयुष्य रामाच्या भक्ती समर्पित केलं होतं. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. एका गावामध्ये एक चोर राहत होता. तो चोरी करून आपला उदरनिर्वाह करत असे, पण काही दिवस तो कुठेच चोरी करू शकला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये अन्नाचा कणही नव्हता. आता असं उपाशी मरायचं का, असा तो विचार चालला होता. रात्रीचे 12 वाजले होते. त्याला गावाच्या बाहेर एका साधूची झोपडी दिसली. त्याला माहीत होतं की हे साधू खूपच त्यागी आहेत. ते स्वतःजवळ काहीच ठेवत नाहीत. तरी पण त्याने विचार केला की साधूची झोपडीमध्ये खायला प्यायला तरी मिळेल, 2-3 दिवस आरामात जातील, असा विचार करून तो झोपडीमध्ये जाणारच होता. पण योगायोगाने ते साधू महाराज आपल्या झोपडीच्या बाहेर आले. साधू आणि चोराची समोरासमोर भेट झाली. साधूनेही त्याला पाहून ओळखलं होतं, कारण त्याने अगोदरही कितीतरी वेळा त्याला पाहिलं होतं. पण साधूंना माहीत नव्हतं की हा माणूस चोर आहे. साधूला आश्चर्य वाटलं की हा एवढ्या रात्री का आला असेल. साधूने प्रेमाने विचारलं, काही काम होतं का? चोर म्हणाला, साधू महाराज, मी दिवसभर अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाही. साधू म्हणाला, ठीक आहे, चल माझ्याबरोबर. मी संध्याकाळी थोडे तांदूळ शिजवले होते, ते तसेच शिल्लक आहे, तुझं पोट भरेल. तू संध्याकाळी आला असतास तर आपण दोघे एकत्र जेवलो असतो. पोटाचं काय आहे, आपलं मन जर समाधानी असतं तर जेवढं आहे त्यातच मनुष्य सुखी राहू शकतो. पण लोभानं समाधान होत नाही. साधूने झोपडीमध्ये दिवा लावला, चोराला बसण्यासाठी पाट दिला, पाणी दिलं आणि एका केळीच्या पानावरती भात वाढला आणि त्याच्या शेजारी बसून त्याला अशा प्रकारे खाऊ घातलं की एक आई आपल्या बाळाला भरवते. साधू महाराजाचे आचरण पाहून चोराचं मन परिवर्तित होऊ लागलं. चोर विचार करू लागला, एक मी आहे आणि एक ही साधू बाबा. मी रोज चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि हे बाबा तर मला एवढ्या प्रेमाने भरवत आहेत. मनुष्य हे पण आहेत आणि मी पण आहे. पण हे तेवढेच खरं आहे की माणसामध्ये पण फरक असतो. कोणी हिरा आहे तर कोणी दगड आहे. त्याच्यासमोर मी दगडापेक्षाही खराब आहे. मनुष्यामध्ये वाईट गुणाबरोबर चांगले गुण पण असतात, जे वेळेनुसार समोर येतात. जसं मातीच्या गोळ्याला आकार देतात, तसे संतांच्या बरोबर राहून मनुष्याचं आचरणही बदलू शकते. चोराच्या मनातील सगळे वाईट विचार हवेमध्ये उडवून जातात. त्याला संतांचे दर्शन, त्याच्या सानिध्यात अमृत वर्षाचा दृष्टांत होतो. त्या साधू महाराजाबरोबर घालवलेल्या अर्ध्या तासाने चोराचे सगळे पाप नष्ट होते. साधू समोर आपला अपराध स्वीकार करण्याचं त्याच्या मनाने ठरवलं. पण परत त्याला वाटलं की जर मी साधू महाराजांना माहिती झालं की मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो तर त्यांच्या नजरेत माझी काही इज्जत राहील का? साधू महाराज माझ्याबद्दल काय विचार करतील की हा कसला पापी प्राणी आहे, जो एका साधूच्या झोपडीमध्ये चोरी करायला आला. पण नंतर चोराने विचार केला, साधू माझ्याबद्दल काहीही विचार करू दे, पण मी माझा अपराध स्वीकार करून पश्चाताप करेन. साधू महाराज तर प्रेमळ आहेत, ते माझा अपराध क्षमा करतील. साधू महाराज समोर पश्चाताप केल्याने माझे सगळे पाप नष्ट होईल. चोराचे जेवण पूर्ण झाल्यानंतर साधू म्हणाले, आता एवढ्या रात्री तू कुठे जाणार? माझ्याबरोबर एका चटई आहे, ती घे आणि इथे झोप. सकाळ झाली की निघून जा. साधूचं बोलणं ऐकून आता चोराचं हृदय भरून आलं. त्याने साधूचे पाय पकडले आणि मोठमोठ्याने रडू लागला. साधू महाराजांना काहीच समजलं नाही.
की काय होत आहे. साधूने त्याला प्रेमाने उठवलं. डोक्यावरून हात फिरत म्हणाला, काय झालं? चोर रडत रडत म्हणाला, साधू महाराज, मी तुमचा अपराधी आहे. साधू म्हणाला, बाळा, देव तर सगळ्यांचे अपराध माफ करतो. देवाला शरण गेलं की देव आपले मोठे अपराध माफ करतो. चोर म्हणाला, महाराज, माझ्यासारख्या पापीचा उद्धार होऊ शकतो का? साधू म्हणाला, कितीही मोठं पाप असू देत, पण देवाची मनोभाव आहे, भक्ती केली ना, चोराचा पण संत होतो. चोर म्हणाला, नाही महाराज, मी खूप मोठमोठ्या चोऱ्या केल्या आहेत, पण आज मी भुकेने व्याकुळ झालो होतो आणि तुमच्या झोपडीत चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो. पण तुमचे सद्व्यवहाराने तर माझं जीवनच पलटून टाकलं. आज मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे मी कधीच चोरी करणार नाही, कोणत्याही प्राण्याला त्रास देणार नाही. तुम्ही मला तुमचं शिष्य बनवा. साधूच्या प्रेमामुळे चोराला साधू बनवलं. चोराने आपलं सगळं जीवन साधूच्या चरणी समर्पित केलं. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.